हालेलुया. लूक 21:37-38 तो दिवस मंदिरात शिक्षण देत असे आणि रात्री बाहेर जातो, ज्याला जैतुनाचा डोंगर म्हणतात, त्यावर राहत असे. वचन 38. सर्व लोक त्याचे ऐकण्यास मोठ्या पहाटेस त्याच्याकडे मंदिरात येत असत. हालेलुया. 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 वचन काही संधी पहा. तो दिवसा मंदिरात शिकवत असे आणि रात्री ज्याला जैतुनाचा डोंगर म्हणत त्या ठिकाणी जाऊन रात्रभर राहत असे आणि सकाळी पहाटे उठून मंदिरामध्ये प्रभू येत असे. तेव्हा लोक त्या ठिकाणी जमत आणि प्रभूचं वचन ऐकत असत. पहा, बायबल काही सांगते की प्रभू रात्री जैतुनाच्या डोंगरावर राहायचे. रात्रभर जैतुनाच्या डोंगरावर राहून प्रार्थना करायचे. त्यानंतर 40 दिवसांनी स्वर्गात गेले. तिथून जैतुनाच्या डोंगरावरूनच स्वर्गाच्या राज्यात गेले. आणि जकर्या 14 अध्यायामध्ये प्रभूचे पुन्हा येणार ते जैतुनाच्या डोंगरावर उतरणार. म्हणजे जैतुनाच्या डोंगरावर ज्या ठिकाणी प्रभूची उपस्थिती असणार तेव्हा त्या डोंगराचे 2 भाग होणार. तर आता इथे जैतुनाच्या डोंगराचं महत्त्व काय आहे? त्या डोंगराला जैतुनाचा डोंगर अशासाठी म्हटलेलं आहे कारण त्या डोंगरावर पूर्ण जैतुनाची झाड आहे. आणि जैतुनाच्या झाडाचा अर्थ असा आहे, जैतुनाची जी फलं असतात ती 3 वेळा ठेचली जातात तेव्हा त्याच्यातून तेल पूर्ण रीतीने बाहेर पडते. म्हणजे जैतुनाचे तेल काढले जाते फलापासून. तर ती फले 3 वेळा ठेचली जातात, अर्थात 3 वेळा तुडविली जातात. आणि 3 वेळा तुडवल्यानंतर त्याच्यातून पूर्ण रीतीने तेल बाहेर पडते. प्रभू येशूलाही ज्या प्रकारे सुरुवातीला प्रभू 3 वेळा क्रूस वधस्तंभ घेऊन खाली पडले आणि प्रभूला त्या वधस्तंभावर खिलण्यात आले. ज्या वधस्तंभावर प्रभूला खिलण्यात आले होते त्या वधस्तंभावर खिलतेवेळी प्रभूच्या 2 हातांना आणि दोन्ही पायांना 3 खिले होते. म्हणजे 2 हातांना 2 आणि दोन्ही पायांना 1 खिल्ला. अशा प्रकारे प्रभूला त्या वधस्तंभावर खिलले. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, ज्या गेतसेमने बागेमध्ये प्रभू प्रार्थना करत होते तिकडे प्रभूने 3 वेळा जाऊन प्रार्थना केली. 3दा प्रभूने 3दा जाऊन प्रार्थना केली आणि 3 वेळा शिष्यांकडे आले. आता तिथे महत्त्व काय होतं? 3 वेळा प्रार्थना. तिसरूनदा ज्या प्रार्थना झाली त्या प्रभूने म्हटलं आता पूर्ण झालेलं आहे. म्हणजे 3 वेळा प्रार्थना झाल्यावर प्रभूने म्हटलं पूर्ण झालं. कारण जैतुनाच्या डोंगरावर जी जैतुनाची झाडे आहेत किंवा त्याची जी फलं आहेत ही 3 वेळा तुडवल्यानंतर त्याच्यातून तेल पूर्ण बाहेर पडते. त्या प्रकारे प्रभू येशूला वधस्तंभावर खिलण्यात आले आणि प्रभूने आपल्या संपूर्ण शरीरातले रक्त मानव जातीसाठी सांडले. ज्याद्वारे संपूर्ण रक्त प्रभूच्या शरीरातून बाहेर पडल्यावर संपूर्ण मानव जातीची पापी धुतली गेली. योहान 19:34. जेव्हा हे संपूर्ण रक्त बाहेर पडले तेव्हा त्याच्यातून पाणी यायला लागले आणि त्या रक्ताने प्रभूने साऱ्या मानव जातीची पापी धुवून काढली. या डोंगरावर प्रभू सुरुवातीपासून प्रार्थना करायचे. ज्या ठिकाणी मात्र जो जैतुनाचा डोंगर होता ज्याचं एक फार महत्त्व होतं त्या ठिकाणी प्रभू रात्रभर जाऊन राहायचे. कारण प्रभूला माहिती आहे जसं जैतून तुडविण्यात येते किंवा त्याची फलं तुडविण्यात येतात त्या प्रकारे मला तुडविण्यात येणार आहे. त्या प्रकारे मला वधस्तंभावर खिलण्यात येणार आहे किंवा त्या प्रकारे माझे हाल होणार आहे. आणि प्रभू त्या डोंगरावर एकांत जाऊन संपूर्ण रात्रभर प्रार्थना करायचे आणि सकाळी लवकर मंदिरात येऊन प्रवचन देण्यासाठी वचन देण्यासाठी किंवा शिकवण्यासाठी सुरुवात करायचे. आता रात्रभर जैतुनाच्या डोंगरावर म्हणजे काय करत होते प्रभू त्या ठिकाणी?
तेव्हा तो जीवधारी प्राणी बनला. म्हणजे तू जिवंत झाला, देह शरीर जिवंत झाले. उत्पत्ती 2 अध्याय 21 ते 24 वचनापर्यंत परमेश्वर पित्याने आदामाची फासली काढून त्याची स्त्री बनवली. तेव्हा आदामाने म्हटलं, ही माझ्या हाडातला आणि हे माझ्या मांसातलं मांस. म्हणजे इथे एक शरीर आहे, हाड आहे, मांस आहे, हे आदाम तिकडे उल्लेख करत आहे की माझ्या शरीरातले शरीर आहे, म्हणजे माझ्या हाडातला आणि माझ्या मांसातलं मांस. आता आदाम आणि हव्वा ज्या प्रकारे देवाने त्यांना शरीर तयार केले, त्यांचे जीव आत्मा त्यांच्यामध्ये टाकून त्यांना जिवंत बनवले. आदामाला बनवताना देवाने मातीपासून बनवलं आणि पहिला पुरुष, पहिला मनुष्य डायरेक्ट 20 ते 25 वर्षाचा मनुष्य देवाने तयार केला. जसं की बघा, आपण सर्व आपल्या आई वडिलांच्या द्वारे, म्हणजे आपल्या आईच्या उदराद्वारे आपण जन्म घेतलेला आहे. लहान बालकापासून आपली वाढ झालेली आहे. परंतु पहिला पुरुष किंवा पहिली स्त्री जी देवाने बनवलं, डायरेक्ट 20 ते 25 वर्षाचा पहिला पुरुष आणि पहिली स्त्री डायरेक्ट देवाने एका दिवसातच बनवले. लहानाचे मोठे झाले नाही आदाम आणि हव्वा. देवाने त्यांना डायरेक्ट बनवले, पूर्ण त्यांची तयारी करून. पण देवाने आपल्या पुत्राला वचनाद्वारे, शब्दाद्वारे, आत्म्याद्वारे बनवलं. पहिला पुरुष देवाने आदाम कसा बनवला? मातीपासून बनवला आणि मग त्याच्या जीवनाचा श्वास टाकला. पण आपल्या पुत्राला या जगात पाठवताना, देवाने आपल्या पुत्राला शरीर तयार करताना वचन, आत्मा याद्वारे देव पित्याने आपल्या पुत्राची तयारी केली आणि त्याचा देह तयार करून, शरीर तयार करून, मनुष्य बनवून या जगात पाठवलं. म्हणून योहान 1 अध्याय 13 प्रभू येशूचा जन्म मनुष्याची इच्छा, देहाची इच्छा, रक्त यापासून नाही तर देवापासून झाला. देवपित्याने स्वतः प्रभू येशूचा जन्म घडून आणला. हा जन्म मनुष्याच्या देहापासून, मनुष्याच्या रक्तापासून किंवा मनुष्याच्या इच्छेद्वारे झाला नाही, तर हा जन्म देवाच्या इच्छेने झालेला आहे. देवपित्याने स्वतः प्रभू येशूचे शरीर तयार केले आणि त्या शरीरात रक्त तयार केले, जे कोणत्या मनुष्यापासून आलेले नव्हते, कोणत्याही मानवापासून आलेले नव्हते. तर देवपित्याने आपल्या पुत्राला या जगात अशासाठी पाठवलं की मानव जातीचा उद्धार व्हावा म्हणून. आता प्रभू येशूने देह रूपात जन्म घेतला, शरीराच्या रूपात या जगामध्ये जन्म घेतला. प्रभू येशू मानवासाठी मनुष्य बनून आले, पूर्ण मनुष्य, मानव होते. प्रभू देवाचा पुत्र असून मनुष्य बनून आले, तरी देव प्रभू येशू पूर्ण आपल्या पित्याच्या आज्ञेत होते, पूर्ण पित्याच्या आज्ञेत. प्रभू येशू काय म्हणत आहे पहा, योहान 12 अध्यायामध्ये 50 वचनात त्या ठिकाणी प्रभू येशू काय म्हणत आहे, त्याच्या आज्ञा सार्वकालिक जीवन आहे मला ठाऊक आहे, म्हणून जे काही मी बोलतो ते पित्याने मला सांगितल्याप्रमाणे बोलतो. काय म्हणत आहे प्रभू येशू? माझ्या पित्याच्या आज्ञा सार्वकालिक जीवन आहे, म्हणून जे काय मी बोलतो ते माझ्या पित्याच्या बोलण्यावरून, पित्याच्या आज्ञेवरून मी बोलतो, सर्व करतो. म्हणजे प्रभू येशूने जे काही बोलले, केले ते पूर्ण पित्यावर अवलंबून असून केले. मनुष्य बनून आले, पण पूर्ण पित्याच्या अधीन, पाप केलं नाही जसं मनुष्य करतो. आपण सर्व मानव आहोत, मनुष्य आहोत, पण आपण सर्वांनी पाप केले. जे पाप आदामाच्या रक्तात मिसळले गेले होते. जेव्हा आदाम हव्वेने पाप केले, फळ खाले, तेव्हा ते पाप आदामामधून, आदामाच्या रक्तात मिसळले. त्याद्वारे आदामाची जी संतती तयार झाली, त्या संततीच्या रक्तामध्ये हे पाप आले. त्यामुळे आदामाच्या संततीपासून पुढे जी संतती निर्माण झाली, त्या प्रत्येकामध्ये हे पाप आले. आणि मग जी पिढी सुरू झाली आदामापासून किंवा आदामाचा मुलगा शेत यापासून,
दावीद काय म्हणतो? दावीद म्हणतो, मी माझ्या आईच्या उदरात होतो तेव्हापासूनच मी पापी आहे. मी जन्मातच पापी आहे. आईच्या उदरापासूनच मी पाप केलेले आहे. कारण प्रत्येक मनुष्य मात्र बालपणापासून किंवा आईच्या उदरात असल्यापासून उत्पत्ती 8:21 मानवाच्या मनात येणाऱ्या कल्पना बालपणापासूनच वाईट असतात, अगदी लहान वयापासून. कारण हे पाप त्याच्या आई वडिलांपासून त्या मुलामध्ये आलेलं आहे. जे आदामापासून सुरू झालं त्याची पिढी आजही सुरू आहे आणि ते पाप प्रत्येकाच्या रक्तात जाते. त्यामुळे पाप प्रत्येकाच्या रक्तात मिसळलेले. म्हणून देवाने काय केलं? आपल्या पुत्राला या जगात पाठवताना मनुष्याच्या इच्छेने, मनुष्याच्या देहाने, मनुष्याच्या रक्ताने पाठवलं नाही, तर देव पित्याने स्वतः प्रभूचे शरीर तयार केले. शरीर तयार झालं म्हणजे त्याच्यात रक्त तयार झाले. देवाने स्वतः प्रभूचे शरीर बनवले. इब्री लोकासपत्र 10:4-5 स्वतः पित्याने शरीर बनवले आणि मानव बनवून या जगात पाठवले. म्हणून प्रभूचा जन्म देहाची, मनुष्याची इच्छा किंवा रक्ताची इच्छा यापासून झालेला नाही. प्रभूमध्ये आलेलं रक्त मानवापासून आलेलं रक्त नव्हतं, ते स्वतः पित्याने तयार केलं होतं. म्हणून ते पूर्ण पवित्र, निर्दोष, नीतिमान, स्वच्छ आणि निष्कलंक पवित्र रक्त आहे, जे साऱ्या मानव जातीसाठी सांडलं गेलं. जे प्रभू येशूने मानव जातीसाठी सांडलं आणि मानवाची पापे धुवून काढली, मनुष्याला शुद्ध केले, मनुष्याला पवित्र बनवले प्रभू येशूने. तर या ठिकाणी बघा, बायबल सांगते प्रभू मनुष्य म्हणून या जगामध्ये आले, मानव बनून या जगामध्ये आले, मनुष्यासाठी प्रभू मनुष्य झाले. पहा बायबल काय सांगते फिलिप्पिकरास पत्रामध्ये, त्या ठिकाणी वचन सांगते 2 अध्यायामध्ये वचन काय सांगते पहा. बायबल सांगते 7 वचनं 7 आणि 8, तर त्याने स्वतःला रिक्त केले म्हणजे मनुष्याच्या प्रतिरूपाचे होऊन दासाचे स्वरूप धारण केले आणि मनुष्य प्रकृतीचे असे प्रगट होऊन त्याने मरण आणि तेही वधस्तंभाचे मरण सोसले. एकपर्यंत आज्ञा पालन करून त्याने स्वतःला लीन केले. काय सांगते बायबल? मनुष्याप्रमाणे, मनुष्य प्रकृतीचे होऊन मनुष्याचा जन्म घेऊन दासाचे स्वरूप धारण केले आणि त्याने मरण सोसले, वधस्तंभ सहन केला आणि मानवाला पापातून मुक्त केले. आता प्रभू मनुष्य बनून या जगात आले, मानव बनले, पण प्रभूने पाप केलं नाही. पहा बायबलच्या नियमाप्रमाणे जेव्हा मात्र वलांडणाचा यज्ञ पशु, वलांडणाचा जो यज्ञ पशु मारायचा, ज्याच्या आज्ञा परमेश्वर पित्याने मोशेच्या द्वारे सुरुवातीला दिली, निर्गम 12 अध्याय, की पहिला वलांडण सण जो परमेश्वर पित्याने इस्रायल लोकांना पाळण्याची आज्ञा केली होती. ह्या वलांडण सणात जी कोकरू निवडतील ते पूर्ण निर्दोष असावं, त्याच्यामध्ये व्यंगपणा नसावा, त्याच्यात कोणता दोष नसावा, असं कोकरू निवडून घ्यायचं. 10 तारखेला, अभिप महिन्याच्या 10 तारखेला आणि 14 तारखेला त्याचा वध करायचा.
आणि बायबल सांगते ना पिलाताला प्रभूमध्ये दोष सापडला ना हेरोदाला प्रभूमध्ये दोष सापडला. वचन सांगते लूक 23 अध्याय काय सांगते पहा वचन 14 ते 15 वचना. पिलात म्हणत आहे की याच्यामध्ये ना मला काही दोष सापडला ना हेरोदाला काही दोष सापडला, म्हणून मी याला फटके मारून सोडून देतो. आता बघा, वलांडणाचा यज्ञपशू प्रभू येशू होता. प्रभूला पिलातापुढे पिलात सुभेदार होता, हेरोद राजा होता, पण राजाला पण आणि सुभेदाराला पण प्रभूमध्ये काही दोष सापडला नाही. प्रभू मनुष्य म्हणून या जगात आले, पण प्रभूमध्ये कोणताच दोष नव्हता, कोणतीच चूक नव्हती, कोणतंच पाप नव्हतं. पूर्ण निर्दोष, पूर्ण नीतिमान. बायबल काय सांगते पहा इब्री लोकास पत्रामध्ये की प्रभू येशू पूर्ण निर्दोष, पूर्ण पवित्र, ज्याच्यामध्ये पाप नव्हते. इब्री लोकास पत्र 4:15. कारण आपल्या सर्वांच्या दुर्बलतेविषयी ज्याला सहानुभूती वाटत नाही असा आपला प्रमुख याजक नाही, तर तो सर्व प्रकारे आपल्याप्रमाणे पारखलेला होता तरी निष्पाप राहिला. पारखलेला होता, प्रभूची पारख झाली होती की याच्यात दोष आहे का, याच्यात चूक आहे का, याच्यात पाप आहे का, पण कोणालाच चूक आढळली नाही, दिसलीच नाही. बघा, प्रभूवर अनेक खोटे आरोप लावण्यात आले, पण तरी त्याला मेल बसला नाही. अनेक खोटे पुरावे प्रभूच्या विरुद्ध उभे करण्यात आले, पण त्याला पण मेल बसला नाही. अगदी सर्व पुरावे सुद्धा खोटे ठरले गेले. कशाला मेल बसत नव्हता? सरतेशेवटी हेरोद आणि पिलाताने पण म्हटलं याच्यात काही दोष नाही. म्हणजे मानव म्हणून जन्माला येऊन सुद्धा, मनुष्य म्हणून जन्माला येऊन सुद्धा प्रभूने काही चूक केली नाही. जे मनुष्य करतो, म्हणजे आपण सर्वांनी केलेलं आहे, ते प्रभूने केलं नाही. प्रभू मानवासाठी मानव बनले. आता बघा, मनुष्य असून प्रभू दिवसभर शिकवायचे आणि रात्रभर प्रार्थना करायचे. मानव म्हणजे मनुष्य म्हणून जन्माला आले होते, मानव बनून. आता मानव म्हटलं तर भूक आहे, तहान आहे, किंवा मात्र थकवा आहे, किंवा मात्र अनेक गोष्टी आहेत. जसं की आपण ज्या गोष्टी अनुभवतो, आपल्याला भूक लागते, तहान लागते, झोप येते, थकवाही येतो, अनुभव येतात, अनेक गोष्टी आपल्या जीवनामध्ये शरीरामध्ये घडल्या जातात. पण तरी प्रभू येशू पूर्ण आपल्या पित्यावर अवलंबून होते, पूर्ण आपल्या पित्याच्या आज्ञा पाळत होते. काय म्हणत आहे प्रभू? माझ्या पित्याने जे मला सांगितले, माझा पिता जे बोलतो तेच मी तुम्हाला सांगतो, त्याचप्रमाणे मी करीतो. पूर्ण प्रभू येशू आपल्या पित्याच्या नियमाप्रमाणे चालत होते. रात्रभर प्रार्थना करायचे, रात्रभर. मनुष्य म्हणून जन्माला येऊन सुद्धा पूर्ण आपल्या पित्यावर अवलंबून होते. आपल्या पित्याला जे आवडते तेच मात्र प्रभू येशू करत होते. आणि बायबल सांगते तेच प्रभूने केले. वचन काय सांगते पहा योहान 8:29 वचनात, माझ्या पित्याला जे आवडते तेच मी करीतो. जे पित्याला आवडत होते तेच प्रभू येशू करत होते. पित्यावर अवलंबून असल्या कारणाने प्रभू येशू पूर्ण पित्याच्या अधीन होते आणि म्हणून प्रभू येशू पूर्ण होते आणि वधस्तंभाच्या द्वारे पूर्ण केले गेले मानव बनून. तर प्रभूने याद्वारे आपल्या पुढे काय ठेवलेले आहे? प्रभू आज आपल्याला हे सांगते की मानवासाठी मी मनुष्य बनून पण आलो, तुमच्यासाठी दुःख पण सहन केलं, तुमच्या सर्वांची पापे पण मी माझ्यावर घेतली, लोकांची निंदा, छल, अपमान, बदनामी सर्व काही मी सहन केलं, तुमच्यासाठी मृत्यूही सहन केला आणि पुन्हा तिसऱ्या दिवशी उठलो. मी पित्याच्या आज्ञा पाळून कार्य पण केलं, सुवार्तेची घोषणा पण केली, प्रसार केला, अनेक लोकांच्या जीवनात कार्य घडून आणलं, तुमच्यासारखा मानव बनून येऊन सुद्धा. मग तुम्ही मनुष्य आहात तर तुम्ही माझ्या आज्ञा का पाळू शकत नाही? तुम्ही का पवित्र जीवन जगू शकत नाही? अनेक वेळा आपल्याला वाटते तू देव आहे, त्याला वाटेल ते तू सर्व काही करू शकतो. शेवटी आपण मनुष्य आहोत, पाप होणार, मग हे होणार, ती होणार, शेवटी जगात राहतो, मग थोडं मागे पुढे घडणारच. मग घर आहे, संसार आहे, कुटुंब आहे, मुलं बाळ आहे, धंदा आहे, मग थोडं इकडे मागे पुढे होणारच. पण येशू ख्रिस्तही आपल्यासाठी मानव बनूनच आला
मग आपल्याद्वारे पण कार्य घडणार, चमत्कार घडणार, चिन्ह घडणार, अनेक कार्य घडणार. मानव असून सुद्धा अनेक वेळा आपण देवाला दोष देतो, तो देव आहे, तो काही करू शकतो. आम्ही मानव आहोत, आम्ही जगात राहतो, पापी दुनियात राहतो, नाही घडणारच असं नाही. अशी मनाची समज करणार तर पाप होणार. पण असा निर्णय घेणार की प्रभू येशू माझ्यासाठी मानव बनून येऊन पूर्ण पवित्र जीवन जगले, पित्याच्या अधीन राहिले. मी पण मानव आहे, मी पण देवाच्या आज्ञा पाळू शकतो, मी पण पवित्र जीवन जगू शकतो, मी पण प्रार्थना करू शकतो, मी पण देवाची सेवा करू शकतो. आता प्रभूला भूक होती, तहान होती, झोप होतं, थकवा होता, सर्व काही होतं. तरी प्रभू दिवसभर शिकवायचे, ज्ञान द्यायचे, वचन द्यायचे, रात्रभर प्रार्थना करायचे, संपूर्ण रात्र. मार्ग 1:35 प्रभू सकाळी लवकर उठून प्रार्थना करायचे, सकाळी लवकर उठून मात्र प्रार्थना करायचे. लूक 6:12 रात्रभर प्रार्थना केली आणि मग शिष्यानं निवडले. रात्रभर, संपूर्ण रात्रभर प्रभू प्रार्थना करायचे आणि मात्र रात्रभर प्रार्थना केल्यानंतर प्रभूने आपल्या शिष्यांची निवड केली. लूक 5:16 प्रभू अरण्यात अधून मधून जाऊन प्रार्थना करायचे. जशी वेळ मिळायची अरण्यात, जंगलात, रानात जाऊन प्रार्थना करायचे. एकांत, जिथे कोणाचं येणं जाणं नाही, कोणाचं बोलभाषण नाही, अशा ठिकाणी जाऊन प्रार्थना करायचे. आता प्रभू तर इतका भार होता, लोक तो सोडायचे पण नाही. इथून तिथून दिवस रात्र प्रभूच्या मागे यायचे, लोकांच्या झुंडीच्या झुंडी यायचे. इतकं की प्रभूच्या शिष्यांना जेवण्यासाठी पण सवड होईना, वेळ नसायचा. इतके लोक यायचे, झुंडीच्या झुंडी, मात्र विपुल प्रमाणात चारे दिशातून मात्र लोक प्रभूकडे यायचे. चोहाकडून लोक यायचे. सतत रात्रंदिवस प्रभूच्या मागे लोक, तरी प्रभू प्रार्थना करायचे. आणि मग पिता प्रभू येशूला शिकवायचा आणि प्रभू जाऊन प्रसार करायचे. मग आपण का नाही करू शकत? प्रभूने हेच आज माणसापुढे एक आदर्श ठेवलेले आहे की मी तुमच्यासारखा मानव बनून येऊन मी सर्व केलं. तुमच्यासारखा मी लहानाचा मोठा झालो, तुमच्यासारखा मी मनुष्य बनून मात्र वावरलो, किंवा मनुष्य म्हणून मात्र सर्व काही केलं, पण पाप केलं नाही, वाईट केलं नाही. तुमच्यासारखी मला भूक होती, तहान होती, थकवा होता, झोप होती. मी मनुष्य बनून या जगात आलो, पण मी पाप केलं नाही. मी तुमच्यासारखा मनुष्य बनून आलो, पण मी पूर्ण माझ्या पित्याच्या अधीन राहिलो. तुम्ही पण राहू शकता. मी मनुष्य म्हणून या जगात आलो, पण साऱ्या मानव जातीसाठी मी दुःख, पीडा, वेदना, छळ, अपमान सर्व सहन केलं आणि सर्व मानव जातीचं पाप मी माझ्या अंगावर घेतलं, वधस्तंभ वाहिला आणि मृत्यू पण स्वीकारला, काही पाप, काही चूक न करता. मग तुम्हीही करू शकता. प्रभू आज आपल्याला हे सांगतो की तुम्ही मानव आहात ना, तुम्ही पण करू शकता. या जगामध्ये जर देवाने कोणाला श्रेष्ठ बनवलं असेल किंवा कोणाला श्रेष्ठ स्थान दिलं आहे, तर ते फक्त मानवाला. प्राणी, पक्षी, जीव, जंतू किंवा सृष्टीतल्या साऱ्या निर्मितीपेक्षा जर कोणाला श्रेष्ठ बनवले तर तो आहे मानव, मनुष्य. देवाने मनुष्याला श्रेष्ठ बनवलेले, पण तरी मानव देवाच्या आज्ञा पाळत नाही. नेहमी दोषच देवाचे काढत असतो, देवाचे नियम पाळत नाही, नेहमी मात्र निमित्तच देवाला देत असतो. नाही ना मला जमणार, माझं हे, माझं ते. प्रभू म्हणतो मी पण मानवच बनून जगात आलो होतो, तरी मी पित्याच्या आज्ञा पाळल्या, तुम्ही पण करू शकता. आज प्रभू आपल्याला हे शिकवत आहे की मी पण रात्रभर प्रार्थना करायचो, दिवसा शिकवायचो. मी मात्र लोकांसाठी झटत होतो, कार्य करत होतो, प्रसार करत होतो. तुमच्यासारखा मानव बनवून येऊन निंदा, छळ, अपमान, बदनामी सहन करत होतो. तुम्ही पण करू शकता. आज प्रभूने आपल्यापुढे एक आदर्श ठेवलेला आहे की आपण पण प्रभूसारखे बनू शकतो आणि पित्याची इच्छाच आहे की आपण प्रभूसारखे बनावे. प्रभूसारखे ते इतके पवित्र तर नाहीच बनू शकत, पण जर आपण प्रयत्न केला तर पूर्ण देवाच्या नियमामध्ये आपण स्वतःला पवित्र बनू शकतो, देवाच्या आज्ञेचं पालन करू शकतो
देवाच्या वचनाप्रमाणे चालू शकतो, त्याची सेवा करू शकतो. म्हणून हा आदर्श प्रभू येशूने आपल्या प्रत्येकांच्या पुढे ठेवलेला आहे. जसं प्रभू रात्रभर प्रार्थना करायचे, दिवसात शिकवायचे, जशी वेळ मिळेल तशी प्रार्थना करायचे. मग आपण पण अधिक प्रार्थना करू शकतो, परमेश्वराची आराधना करू शकतो, त्याची सेवा करू शकतो, निंदाचा अपमान सहन करू शकतो आणि पवित्र जीवन जगू शकतो. जर आपण मनातून निर्णय घेतला, ठाम निर्णय घेतला, निश्चयी आपला निर्णय असेल तर खरोखर आपण प्रभूसारखे बनू शकतो. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आता माझ्या शब्दाद्वारे जे काही चुकलं असेल त्याबद्दल मला क्षमा असावी. हालेलुया.